आणि आताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। छगन भुजबळ उद्या मालेगावला जाणार असल्याचं समजतंय। मालेगावमध्ये ते उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। छगन भुजबळ या सहकार परिषदेसाठी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत। अमित शहा आणि छगन भुजबळ उद्या एकाच व्यासपीठावर असणार आहेत आणि याच दरम्यान अमित शहा आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे छगन भुजबळ आता भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतोत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। महेश, छगन भुजबळ मालेगावला जात आहेत उद्या अमित शहांसोबत एकाच व्यासपीठावर ते असणार आहेत। या सगळ्या चर्चा एकीकडे सुरू आहेत। आणखीन एक चर्चा त्यात येते ती म्हणजे भुजबळ कुठेतरी भाजपच्या वाटेवर आहेत की काय। या चर्चांमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे, तशा घडामोडी घडताना दिसतायत का महेश? अजिंक्य, अगदी खरं तर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे खरं तर छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। त्यांनी आपली उघड नाराजी देखील व्यक्त केलेली होती। जहा नाही चैना वहा नाही रहना अशा पद्धतीचं वाक्य हे छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर बोललेलं होतं। त्याच्यानंतर जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या अधिवेशनात देखील नावाला हजेरी छगन भुजबळ यांनी लावलेली होती। तर मध्यंतरी जे नाराजी नाट्य सुरू होतं त्यावेळेस त्यांनी परदेश दौऱ्या करण्या अगोदर खरं तर देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतलेली होती। एकूणच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या आणि याला निमित्त आता उद्याचा कार्यक्रम हा महत्त्वाचा ठरतोय। याचं कारण म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शहा हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे। मालेगाव येथे सहकार परिषदेला अमित शहा हजेरी लावणारे, मात्र विशेष म्हणजे या कार्यक्रमाला छगन भुजबळ हे देखील जाणारे। एकाच व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि छगन भुजबळ असणारे, याचबरोबर जयकुमार रावल असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे देखील या कार्यक्रमाला एकूणच जर बघितलं गेलं तर छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा ह्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि याला निमित्त आता उद्या देखील ते या भाजपच्या आणि अमित शहांच्या कार्यक्रमावर एकाच व्यासपीठावर येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर तर नाही ना अशा देखील चर्चांना आता जोर धरू लागलाय। गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहिल्या असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल विरोधात भूमिका घेणं, अजित पवारांवर सडेतोड बोलणं, मंत्रिमंडळात स्थान न दिलं, या सगळ्या हे देखील कारण या सगळ्या गोष्टीला ठरत आहेत। त्याच्यामुळे आता उद्याच्या या दौऱ्याकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ या व्यासपीठावर एकत्र येणारे, यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजिंक्य, पण महेश, एकीकडे ही चर्चा तर सुरू आहे की छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत, पण तिकडे भाजपची या सगळ्या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे? भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय का? केंद्रातले भाजपचे नेते आणि राज्यातलेही भाजपचे नेते याबद्दल सकारात्मक आहेत का? महेश, त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? अगदी खरं आहे अजिंक्य, खरं तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे। राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळापासून ते होते आणि एकूणच त्यांचा जो अभ्यास आहे किंवा त्यांचं स्थान जे आहे ते ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये येतं। त्यामुळेच मागे जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्याबद्दल जे आहे ती सद्भावना व्यक्त केलेली होती का छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं पाहिजे होतं। भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते होते असं देखील देवेंद्र फडणवीस म्हटलेलं होतं। कुठेतरी देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे जे नेते असतील त्यांचे आणि छगन भुजबळ यांचे देखील संबंध चांगल्या प्रकारचे आहेत। त्याच्यामुळे अद्याप तरी याबाबत माहिती नाही, मात्र कुठेतरी आता छगन भुजबळ हे डायरेक्ट भाजपच्या म्हणा किंवा अमित शहांबरोबर व्यासपीठ हे शेअर करणारे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्याबाबत भाजपच्या नेत्यांमध्ये देखील सॉफ्ट कॉर्नर हा असू शकतोय। त्याच्यामुळे आता या घडामोडी कशा पद्धतीने वाढतात आणि भाजपचे नेते त्याला कशा पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद देतात ते देखील बघणं महत्त्वाचं आहे। कारण उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील राष्ट्रवादीने कुठलाही प्रतिसाद दिलेला नव्हता आणि अजित पवारांनी तर याबद्दल बोलणं देखील टाळलेलं। अजित पवारांनी अद्याप देखील छगन भुजबळ यांच्याबद्दल कुठलं वक्तव्य केलेलं नाही। त्याच्यामुळे छगन भुजबळांची नाराजी आणि मनधरणी करण्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश आलेलं आहे का असं देखील म्हणावं लागेल। तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून त्यांना सॉफ्ट कॉर्नर मिळताना दिसून येतोय।
ठीक आहे महेश, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं घेणारच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.